तुमच्या माहितीसाठी एवढ्या सगळ्याच्या समक्ष बरं झालं तुमचा टीव्ही बी आहे. तुमच्या सगळ्याच्या समक्ष सांगतो की खरडून गेलेल्या जमिनीचा पंचनामा केल्याच्या नंतर जी चर्चा आहे की पुढचं 3 वर्ष तुम्हाला कुठलंही अनुदान मिळत नाही, ही साफ खोट आहे, चुकीचं आहे. अशी कुठलीही तरतूद नाही. खरडून गेलेल्या जमिनीचा पंचनामा झाला तर एका हेक्टरला 47,000 रुपये आणि 2 हेक्टरचे जर आपण हिशोब केला तर 94,000 रुपये त्या शेतकऱ्याला खरडून गेलेल्या जमिनीची मिळू शकते. फक्त अट एकच आहे की तो शेतकरी अल्पभूधारक पाहिजे, म्हणजे त्याचं क्षेत्र 5 एकरच्या आत पाहिजे. अशी चर्चा कोण करत असेल तर कृपया त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आता जिल्हाधिकाऱ्याला फोन लावा बाबा, जिल्हाधिकाऱ्याला फोन लावा. थांबा थांबा थांबा, हे बालाजी तुम्ही असं करू नका रे. तुम्ही प्रशासनातल्या तहसीलदारनं, प्रशासनातल्या तलाट्यानं, प्रशासनातल्या मंडळ अधिकाऱ्यानं जर चर्चा केली तर ही माणसं उद्या पंचनामे करणार नाहीत आणि हे जर पंचनामे नाही केले तर यांना मदत मिळणार नाही. 2 दिवसापूर्वी आम्हाला तस म्हणले नका करू, नका करू. माझे हात जोडून विनंती आहे अधिकारी, करू नका. साहेब एक साहेब महत्वाचा विषय आहे. आता मी वाशी तालुक्यातल्या जानकापूर मध्ये आहे. इथं काय झालंय साहेब, खाली तलाठी मंडळ अधिकारी विनाकारण चर्चा करायला लागलेत की खरडून गेलेल्या जमिनीचा पंचनामा केला की पुढचे 3 वर्ष काय मिळत नाही. ऍक्च्युली असं कुठंही तरतूद नाही, असा कुठंही JR नाही. मग ही का चर्चा करायला साहेब? तुम्ही त्यांना तुमच्या VC वरनं स्ट्रिक्ट सूचना द्या की अजिबात अशा चर्चा करायच्या नाहीत. आता मला सांगा, शेतकरी मला सांगायला लागलाय की साहेब तलाठी मंडळ अधिकारी मला असं म्हणलेत की खरडून गेलेल्या जमिनीचा जर पंचनामा केला तर 3 वर्ष तुम्हाला पुन्हा काहीच मिळत नाही. फक्त तुम्ही 5 मिनिट लेट फोन केला. आता मी तोच इन्स्ट्रक्शन सर्व तहसीलदार, अजून पण माझं VC चालू आहे, सर्व तहसीलदार BDO. तर त्यांना सांगा साहेब, त्यांना पाया पडून सांगा, कृपा करून फालतू चर्चा करू नका म्हणून साहेब, प्लीज. मी सांगितलं की व्यवस्थित त्यांना काही संभ्रम क्रिएट करायचे नाहीये. येस येस, प्लीज सांगा साहेब तसं. हो हो हो. दादा साहेब बरं झालं कलेक्टर सांगायला लगेच, पण असं करू नका की रे उंदरी देशमुख, असं करू नका की. आता ऐकायचं नाही. आता आजपासून ह्या चर्चेला पूर्णविराम. असं काय JR नाही, अशी काय तरतूद नाही. मी जर आता उगाच म्हणलं की बाबा अशी अतिवृष्टी झाल्याच्या नंतर चर्चा अशी आहे की सगळ्या तलाट्याची 1-1 वर्षाचे पगार कापणार आहेत, चर्चा अशी आहे की तहसीलदारची 1-1 वर्षाचे पगार कापणार आहेत, साहेब खरं आहे का? मग करू का चर्चा? मी करू नका ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.